सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईची भेट घेतली। आताची एक महत्त्वाची बातमी, एकीकडे मुंबईत या घडामोडी घडत असताना तिथे बारामतीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईची भेट घेतलेली आहे। आजच्या शपथविधीवरून सकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली आणि दोन्ही गटांमध्ये अजूनही फारसं आलबेल नाही असं दिसून आलेलं आहे। विशेषतः पवार कुटुंबांमध्ये या शपथविधीवरून काहीची नाराजी व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट घेतलेली आहे। त्यासाठी त्या अजित पवारांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। दरम्यान आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि संध्याकाळी त्या शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्रीपदाची। मात्र याबाबत खुद्द शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आणि तिथं सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईची भेट घेतलेली आहे। काय नेमकं घडतंय तिथं हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, नेमकं काय घडतंय बारामतीमध्ये? सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या आईंच्या भेटीसाठी आलेले आहेत। हेमाली, आपण बघतोय की एकीकडे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडणार आहे। काही तास त्याला उरलेले आहेत। दुसरीकडे बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। आज काही वेळापूर्वी पार्थ पवार जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला गोविंद बागेमध्ये आले होते। साधारणपणे 2 तास चर्चा केल्यानंतर पार्थ पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले। त्यांच्या पाठोपाठ 4 तास शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांची चर्चाही झाली आणि 4 तासानंतर आमदार रोहित पवार त्याचबरोबर युगेंद्र पवार हे दोघेही बाहेर पडले। त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। आता या घडामोडीनंतर सुप्रिया सुळे जे आहेत ते काठेवाडीमध्ये स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा काकी यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आता अशी माहिती मिळते की आशा काकी यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे दिल्लीसाठी जाणार आहेत। त्यासाठी त्या पुण्याला जातील आणि तिथून मग त्या दिल्लीसाठी मार्गस्थ होतील। या भेटीमध्ये नेमकं काय घडू शकतं? कारण सकाळी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती, आपल्याला शपथविधीबद्दल काही माहिती नाही। त्यानंतर पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती। या सगळ्या घडामोडी नेमक्या कशा घडतायत, काय नेमकं आता घडतंय आणि सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या आईंच्या भेटीमध्ये काय घडू शकतं, काय याबद्दल अंदाज आहेत? बरोबर आहे हेमाली, आपण बघतोय की एकीकडे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होतोय, दुसरीकडे असं वाटत होतं की या शपथविधीला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार देखील उपस्थित राहतील। मात्र स्पष्टपणे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली। स्वर्गीय नेते अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन कालच केलं। 3 दिवस झालेले आहेत फक्त या घटनेला आणि त्यानंतर तातडीनं सुनेत्रा पवार रात्रीच उशिरा 11:15 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्या। मात्र या सर्व घडामोडीमध्ये त्यांनी कोणत्याही पद्धतीनं शरद पवार यांच्याशी चर्चा केली नाही, पवार कुटुंबियांशी चर्चा केली नाही आणि म्हणून